मुलं आजारी असतात आणि मी घरी एकटी असते, त्यावेळेस मी कसं घर सांभाळते हे माझं मलाच माहिती. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर एकदम मजेत असाल. सकाळी जशी झोपेतून उठली तसं समजलं की जाऊ आजही सकाळी बंदोबस्तसाठी गेलेले. आता पोलीस म्हटल्यानंतर कधी बंदोबस्त लागेल आणि सणासुदीचे दिवस सुरू झाले तर विचारूच नका. कुठे आणि किती वाजता कधी बंदोबस्त लागेल काही सांगता येत नाही. बिट्टूने रात्री 1:30 वाजेपर्यंत उलट्या केल्या, त्यामुळे माझी अजिबातच झोप झाली नाही. डोळे खूप थकलेले दिसत असतील तुम्हाला आणि मी खूप थकलेली. कारण मग इथे पटकन आरूचा टिफिन करून घेतला. आज बिट्टूला सुट्टीच दिली कारण रात्रभर झोप झाली नाही आणि तिला ताप सुद्धा आला होता. आर्यनने इथे आपली तयारी करून घेतली. आता पाण्याची बॉटल भरून घेतोय. दोन्ही मुलं स्कूलसाठी निघून गेले. मग मी किचनला जरा दिला ब्रेक. लेट उठली होती त्यामुळे कचरा काढायचा राहूनच गेला होता. 4 खोल्या झाडून घेतल्या, त्यानंतर अंगणपण आणि बाहेरचं सुद्धा. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक नक्की करत जा. सकाळी जेव्हा ताप चेक केला त्यावेळेस बिट्टूला थोडा कमी ताप होता. आता चेक करून बघितला तर डायरेक्ट 100. क्या शिरो है? मेकअप वा कर रहे का? स्प्रे भी मारता ना. अंघोळ करून किचन मध्ये आली. कुकर मध्ये डाळ लावली आणि भातासाठी तांदूळ सुद्धा नीट करून घेत आहे. कालचे जे उरलेले थोडंफार कडधान्य होते त्याला मस्तपैकी कोंब आले होते. आज तेच कुकर मध्ये लावून थोडाफार मसाला पण मिक्सर मधून काढून घेतला. थोडंसं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर अशी त्या भाजीसाठी पेस्ट तयार करून घेतली. मग गॅसवरती कढई ठेवली. जिरं तडतडलं, मस्तपैकी मसाला फ्राय करून घेतला आणि मग दिला ना याला झणझणीत असा तडका. घरातील सर्व मंडळी आपापल्या कामासाठी निघून गेले. आता मी फक्त राहिली होती. बिट्टू झोपलेलीच होती. तोपर्यंत मी सर्व माझ्या किचन मधले काम आवरून घेतले, कारण ती जर उठली तर मग कामं तर राहतीलच आणि तिच्या जेवणाचंही तसंच राहून जाईल. घड्याळकडे बघत होती, एवढे वाजले अजून जाऊ पण आली नाही. घर, मुलं आणि काम सांभाळणं म्हणजे तोंडाची गोष्ट नाही. आणि ज्यावेळेस घरात कोणीच नाही, काम करत असताना मी एक चक्कर बिट्टूकडे पण मारून यायची की बिट्टूची ताप उतरली की. मी बघून गेली. त्यानंतर 5 मिनिटांनी बिट्टू उठली. मी तिला लगेच औषध दिली. तिच्या अंगामध्ये जराही ताकद नव्हती, कारण की रात्रीचे 1-1:30 वाजेपर्यंत तिने उलट्याच केल्या होत्या आणि खोकला पण त्रास देत होता. थोडी औषध मध्ये पाणी टाकते. तुझं सर्वच फिनिश केलं. आता माझ्या पिल्लूला भूक लागली आहे आणि तिला झोप पण येत आहे तापेमुळे, कारण की ताप 100.6 आहे. तिला म्हटलं तू झोपू नको, मी तुझ्यासाठी पराठा बनवते आणि मी तुझ्याशी बोलते पण काम करताना. झोपू नको हा. क्वॅक क्वॅक. आला खोकला. तू नाही म्हणते पण खोकला आला ना इथे झोपतो. असं झोप. ये खोकू नाही येत. तिच्यासाठी पराठा बनवायला जात होती तेवढा तिला खोकला पण सुरू झाला. मग मी लगेचच तिला खोकल्याची सुद्धा औषध दिले. औषध दिल्यानंतर तिला असं थोडा आराम पडेल, मग ती इथे बसेल, मग मी किचन मध्ये जाईल असा माझा विचार होता. आणि मी तसंच केलं, कारण घरी कोणीच नव्हतं. त्यामुळे काय करणार. कधी कधी तर एवढी अवस्था बेकार असते की मला ती बघून रड सुद्धा येतो. तर अशा पद्धतीने मी घर, काम आणि मुलं अशी सांभाळते. पराठा खाते ना तू? लेट मी बनवते. मी बोलते तुझ्याशी, तू माझ्याशी बोल. हा, मी आवाज देते तुला. बिट्टू नाही बोलत. हा, व्हेरी गुड. हा, पटकन बनवते. हा मी हो नाही. तिच्याकडे कोणीच नव्हतं, त्यामुळे अशा गोष्टी गप्पा करत मी इथे पराठा बनवत होती आणि तिला खूप भूक लागलेली. बटाटे मी सकाळीच बॉईल करून घेतले होते, कारण मला माहिती होतं घरी कोणी नाही, मग असा त्रास जातो. पटकन 2-3 लसणाच्या कळ्या काढल्या. त्यामध्ये आलं, लसूण खिचून घेतलं, थोडीशी लाल मिरची, मीठ, कोथिंबीर असं सर्व साहित्य मिक्स करून मी त्याचा पराठा बनवला. तिच्यासोबत माझी गप्पा सुरूच होत्या. तिच्या अंगामध्ये तर अजिबातच ताकद नव्हती. ती उठून पण यायला तयार नाही, कारण अंगामध्ये चालायचीच ताकद नव्हती तर काय उठणार. मी बनवते बिट्टूसाठी छान छान पटापटा. अरे झोपी नाही बिट्टू, चला उठा. ये इथे. थोडं बरं काय वाटायला लागलं, आली ती उठून. हा, झोप झोप. हो, उठल्या आम्ही पहिला फ्रीज बघितला होता. त्यामध्ये आम्हाला दिसलं होतं चॉकलेट, पण आम्ही मुद्दाम पहिला हॉलमध्ये गेलो, त्यानंतर किचनमध्ये आलो. एकदम कसं चॉकलेट मागणार ना, बरं वाटत नाही.
आणि हे चॉकलेट होतं मीनू मम्माचं. मग काय थोडं तिने घेतलं आणि थोडासा तुकडा मला शेअर केला. आता सर्व चॉकलेट संपेपर्यंत बिट्टूला काही बरं वाटणार नाही. मोठं चॉकलेट नाही खात, माझं तोंड दुखते. पण तू आता थोडं तू घे. रक्षाबंधन आहे का? राखी आहे रे. चॉकलेट सर्व खाल्लं आणि मला विचारतो ती चॉकलेट खात टीव्ही बघत होती. त्याचाच फायदा घेत मी इथे फेसवॉश केला. आता तयारी करत आहे, माझ्या जवळ आली. सुरू आहे कर. मी इथेच आहे किचन मध्ये. हा मम्मा किचन मध्ये आहे मी. हा बाहेर जायचं नाही. माझी मदत करतेस? थोडं बरं काय वाटायला लागलं? बरं नाही वाटत आहे तरी पण मग बरं नाही ना तुला? आराम कर तू जरा. फार गेली मदत करणारी. ज्यावेळेस मदतीचं काम येईल त्यावेळेस नखरे करणार. अगं नको ना मम्मी, मला नाही ना करायचं, कंटाळा येतो ना, तूच कर ना. बस हो. बस आता मग मी, आता माझी वारी आहे ना. आता मग मी बघ कशी फास्ट बनवते. तू थकली ना, आराम कर आता तू जरा, है ना. अरे हात कशाला पकडते? मी चपाती कशी लाटणार? अरे हात तर सोड माझा, मी चपाती कशी लाटणार? पिल्लू माझा हात सोडणार बेटा, चपाती कशी लाटणार बघ मी. दुपारी जेवणाला बिट्टूचे पप्पा पण घरी आले. चला नशीब, आज तरी सासूबाई आल्या. सासूबाई बाहेर जात होत्या तेवढ्यात बिट्टू म्हणते, आई आता पण गावी जाते का? ड्युटीसाठी सकाळपासून गेलेली मीनू 5 वाजता आली. आता ती जेवण करत आहे. मी तिला आवाज दिला तर तिच्या तोंडातूनही आवाज निघत नव्हता, कारण की सकाळपासून उपाशीच होती. उद्या सकाळची तयारी आजच करून घेतली. हरभऱ्याची डाळ भिजत टाकली, चहा ठेवला आणि जाऊ बाहेरचं झाडू मारत होती. सवारिलू हाय सवारिलू, हवा की झुकी आज मुझसे रुठ गए, गुलों की शौकी आज भंवरे आके लुट गए, बदल रही है आज जिंदगी की चाल जरा, इसी बहाने क्यों न मर दे दिल का हाल जरा, सवारिलू. मीनू अशा लटा सावरत होती ना, म्हणून मी तिच्यासाठी गाणं म्हणत होती. माहिती आवाज खराब आहे पण तरी ऐकून घ्या. मी चहा प्यायला घेतला तर बिट्टूला पण चहा बिस्किट खायचं होतं. सकाळपासून उपाशी होती, त्यामुळे मीनूची अवस्था तुम्ही बघू शकता. असं वाटते पेशंटच आहे की काय. आजचा ब्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.